नमस्कार मंडळी, सायलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज बनवता येते. मी आज थोडासा डिफरंट म्हणून सोयाबीनचे फ्राईड राईस बनवणार. तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले. सोयाबीन देखील गरम पाण्यात मीठ टाकून भिजवून घेतले. त्यातले पाणी पूर्ण काढून घेतले. आता त्यामध्ये लाल तिखट, सोया सॉस, चवीनुसार मीठ व कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये थोडेसे ऑइल टाकले. जे आपण सोयाबीनला मॅरिनेशन करून घेतले आहे ते टाकून घेऊया. सोयाबीन मोठ्या गॅसवर चांगले प्रकारे कुरकुरीत होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे सोयाबीन. आता बाजूलाच मी कढईमध्ये मीठ टाकले. आपला राईस बॉईल करून घेतला आहे. आता चाळणीत काढून थंड करायला बाजूला ठेवला. आता पॅनमध्ये पुन्हा मी तेल टाकले. त्यामध्ये पनीर टाकले, मीठ टाकले. असे ब्राऊन कलरचे पनीर फ्राय करून घेतले आहे. एका वाटीमध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर व ग्रीन चिली सॉस, थोडेसे टोमॅटो केचप देखील टाकले. सर्व एकजीव करून घेतले. लोखंडाची कढई घेतली. त्यामध्ये तेल टाकले. अद्रक लसूण चांगले परतले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, गाजर, कांद्याची पात, बारीक चिरलेलं कोबी, सर्व व्हेजिटेबल टाकून एकजीव करून घेतले. थोडेसे मीठ देखील टाकले आहे. आता जो मिक्स केलेला आपण सॉस तो देखील सर्व टाकून घेतला. पुन्हा एकजीव करून घ्यायचा. मोठ्या गॅसच ठेवायचा. 2-3 हिरवी मिरची देखील टाकली आहे व राईस थंड झाला आहे बॉईल केलेला तो देखील टाकला. काळी मिरी पावडर, कांद्याची पात टाकून सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. आता बॉईल केलेला वाटाणा देखील टाकला आहे. जे सोयाबीन आपण फ्राय करून ठेवले होते ते देखील टाकून घेतले. फ्राय करून घेतलेले पनीर छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतले ते देखील टाकले आहे. आवडीनुसार व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता, कमी जास्त देखील करू शकता. चायनीजमध्ये जर तुम्हाला काही वेगळे खायचे असेल तर हा सोयाबीनचा फ्राय राईस एकदा नक्की ट्राय करा व कसा झाला आहे हे मला कळवायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.